तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण रोजच्या प्रमाणे आज लॉग इन केलेला आहे। एक ट्रिप मारली आपण 150 रुपयाची छोटी, इथं पुनावाल्याला सोडले आणि आता कल्याणनगरमध्ये इथं थांबलोय। ज्या लोकेशनला आहे मी इथं कधीच ट्रिप पडत नाही, मला माहिती आहे, पण तरी पण आपण 2 मिनिटं इथं वाट बघूया। पडली तर ठीक आहे, नाही तर मग आपल्याला कल्याणनगरला तिकडं साईडला आपल्याला एक ट्रिप पडली मित्रांनो, वाघोलीची। कोरेगाव पार्क मधून पिकअप आहे। आपण हे बघितलंच नाही कुठं जायचं, डायरेक्ट ट्रिप घेतली, कारण की आपण जर ट्रिपा घेत नाही गेलो, बघत बसलोय तर वेळ वाया जातो, पैसे होत नाही। त्यामुळं आज आपला विकली ऑफ आहे, आपल्याला पैसे करायचे आहेत, नाटकं जास्त करायचे नाही, ट्रिपा कंप्लीट करायची आज मित्रांनो। आता मी एका कस्टमरला आणलंय कोरेगाव पार्क करून खराडेला आणलंय इथे। तर त्या कस्टमरकडे असे 2-3 फोन होते मोठे मोठे, नाही का, म्हणजे आयफोन वगैरे, सॅमसंग वगैरे सगळे अल्ट्रावालेच होते। आणि मला वाटलं की ह्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी विचारायला पाहिजे। तर मी त्यांना विचारले, सर की पैसा आपण कसा जास्त कमवू शकतो आणि श्रीमंत कसा बनू शकतो, आणि तुमची लाईफ आधी कशी होती, की तुम्ही घरून चांगले होते की, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या। मला एक विचारायचं होतं की श्रीमंत कसं बनायचं। तर हे मी विचारल्यावर ते बोलले की मला असले कुठले ड्रायव्हर असा क्वेश्चन मला करत नाही, पण तू चांगलं केले विचारले। तर त्यानं 10-15 मिनिटं मला एवढ्या छान छान गोष्टी सांगितल्या, मी पॉडकास्टमध्ये नेहमी ह्या गोष्टी ऐकत असतो, पण तरी पण त्यांनी जवळ बसून मला सांगितले, खूप छान वाटले। त्यांनी एकच सांगितले की सगळ्यांच्या लाईफचा क्वेश्चन पेपर हा वेगवेगळा असतो आणि सगळ्यांचे गोल हे वेगळे असतात, आणि कोणाची कॉपी करायची नाही आयुष्यामध्ये, जे आहे त्याच्यामध्ये खुश राहायचंय। आणि त्यांनी काय सांगितलंय विसरलो मी, परत काहीतरी बघत बसलो समोर, एकच मिनिट। त्यांनी काय सांगितलंय की कधीच शॉर्टकट यूज करायचा नाही। शॉर्टकट यूज केला तर तुम्ही परत तिथं येऊन पडणार। आणखी त्यांनी मला बरंच काही सांगितलंय, पण या तुम्हाला छोट्याशा एका मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये मी सगळं सांगू शकणार नाही। मला एवढं सांगायचं की आपण जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये खुश राहायला शिकायला पाहिजे, कधीच दुसऱ्याची कॉपी करायची नाही। आज जर आपण दुसऱ्याकडे बघितलं, याच्याकडे बंगला आहे, हे आहे, ते आहे, असं आहे, तसं आहे, तर आपण दुखी होणार। त्यामुळं जे आपल्याला देवाला दिले त्याच्यामध्ये खुश राहायचं, देवाला थँक्यू म्हणायचं, देव आपल्याला आणखी देईल। पण आपण जर नेहमी कंप्लेंट करत बसत राहिलो, त्यामुळे नेहमी माइंडला पॉझिटिव्ह गोष्टी द्या, सगळं काही व्यवस्थित होईल, व्यवस्थित होणार। आपण माइंडला निगेटिव्ह बोलत गेलो तर निगेटिव्ह होणार। अशा प्रकारे मित्रांनो आपण भोसरीला आलोय, भोसरीला आलोय। तर आपले 680 आणि 144 जवळपास 824 रुपयाचं अर्निंग झाले। वाजले 1:15 आणि ज्यांना घेऊन आलोय भोसरीला त्यांना रिटर्न कल्याणनगरला घेऊन जायचंय। तर आता इथं बस वगैरे थांबल्या, इथं थांबलोय आपण, पण इथं काय आता जेवायला वगैरे काही सोय दिसत नाही, त्यामुळे आपल्याकडं चिवडा आहे, तो चिवडा खातोय आपण चितळेचा। तर त्यांना ड्रॉप केल्यानंतर मग तिकडे जेवणाची सोय बघावं लागेल। आता इकडं आपण जास्त येत नाही, त्यामुळे आपल्याला माहिती नाही कुठं काय आहे काय नाही। आता त्यांनी जर म्हणले नसते की आम्हाला लगेच जायचं नाही, तर आपल्याला ट्रिप पडली होती, आपण ते घेऊन गेलो असतो। पण कस्टमर खूप छान, खूप चांगले कस्टमर होते, त्यामुळे त्यांच्यासाठी आपण थांबलो। मी त्यांना बोललो की मी 15-20 मिनिटं थांबतो, तुम्ही तुमचं काम करा। ते बोलले की आम्हाला 10 मिनिटं लागेल, पण चला थांबू। असं पण आपण ट्रिपसाठी इकडे तिकडे वाट बघत थांबतच असतो, पण वाट बघू त्यांची आणि त्यांना घेऊन जाऊ। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपला दिवस संपलेला आहे। जवळपास 2500 ते 2600 रुपयाचं काम झालेलं आहे आपल्या दिवसभरात। आता जेवण केले बघा, गाडी लागलेली आहे, थोडं फिरतोय मी, कारण की पोट बघा जास्तच जरा बाहेर निघतोय गाडीमध्ये बसून बसून। प्लॅन होता फिरायचा, पण आपल्याला ट्रिप पडली एक चांगल्या रेटची, ट्रिप मारून घेऊ आधी आपण।